असतं. मग ह्या सगळ्या नाजूक आणि अडचणीच्या गोष्टी सोडवण्याचं काम हे महसूल विभाग करत असतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक अवघड काम असतं की निवडणुकांचं, जिथं फार संवेदनशीलतेनं काम करावं लागतं. हल्ली तर आणखीन म्हणजे पद्धती बदलल्या आहेत. म्हणजे प्रचाराच्या पद्धती साध्या पत्रकारितेतून आता इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियात आणखीन स्थित्यंतर झालेलं आहे. अशा सगळ्या याला तोंड द्यायला ह्या मंडळींनी आता आपल्याला महसूल विभागाने स्वतः काही बदल घडवावे लागतात. मुळात सातबारा आपण बघितलेला आहे. जेव्हा 1920-30 सालापासून पहिली जमाबंदी झाली, सातबारा झाला, त्यानंतर बऱ्याच वेळेला एकत्रीकरण झालं, त्यातही काही अडचणी आल्या. ते सोडवत मधल्या काळात सातबाराचं संगणकीकरण झालं. संगणकीकरण करताना तर एवढ्या अडचणी आल्या होत्या, आधी सगळे फेरफार त्यामध्ये आणून, म्हणजे मला आठवतं मी रत्नागिरी जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट डोमेन एक्सपर्ट म्हणून त्यावेळेला राज्यात सगळ्यात जास्त सातबारा रत्नागिरीत होते. 20 लाख सातबारा एका जिल्ह्यात होते फक्त. आणि त्या प्रत्येक सातबारा तुकड्याचं डाटा एंट्री करायची, प्रिंट काढायच्या, तलाठ्यांनी तपासायच्या आणि पुन्हा त्याच्या चूक असतील त्या दुरुस्त करायच्या. मधल्या काळात पुन्हा फेरफार होतो, पुन्हा तो सातबारा बदलतो, म्हणजे एखादा वारस तपासतो, जमीन विक्री होते, पुन्हा ती डाटा एंट्री करून अपडेट करायचं. असं काम त्यावेळेला तलाठी सर्कल मंडळींनी रात्रंदिवस बसून केलेलं होतं. अनेक सेटअप लावलेले होते कॉम्प्युटरचे. म्हणजे एका शाळेमध्ये, एका तहसील ऑफिसमध्ये 20-25 पीसी आणि एक सर्व्हर असं करून डाटा एंट्री करून पुन्हा त्या सर्व्हरवरचा डेटा एका सर्व्हरमध्ये घेणं, असं प्रकारचं काम त्या काळात चालायचं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरून शेवटी आता हल्ली आपण मॅन्युअल सातबारा इश्यू करायचं बंद केलं आणि मग कॉम्प्युटरायझेशन सक्सेसफुल झालं. आता त्यातून अनेक गोष्टी, आता रजिस्ट्रेशन झालं की त्याची नोंद डायरेक्ट सातबाराला नोंद पडेल, तिथून नोटीस इश्यू होईल, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. नकाशे सुद्धा सगळे संगणकीकृत होऊन ऑटोमॅटिक त्याच्या नोंदी. आता वनाचं तर तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन 7E आणि 12E पण झाला. एवढी स्थित्यंतर आपल्यात होत आहेत, तेवढे बदल आपल्यात पण आपण घडवून आणत आहोत. आपत्तीच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की कुणी स्वतः जिल्हाधिकारी मॅडम असो, सर्व टीम असो, सर्वांनी रात्रंदिवस तिथं मेहनत घेऊन मोठी हानी होऊ न देता छानपणे पुन्हा मदत पोहोचवण्याचं काम हे सगळ्यांनी सुंदरपणे आपण करत असतो. रोजगार हमीतून या जिल्ह्याला किती गरज आहे ते आपल्याला माहिती आहे. बाकीच्या जिल्ह्यात मी पाहतो, म्हणजे खूप ठिकाणी काम केलंय, पण रोजगार हमीची काय गरज आहे आणि का हा कायदा आहे. मला सिंधुदुर्गात वाटायचं की कशासाठी रोजगार हमी ठेवली आहे, कारण इथला माणूस रोजगार हमीवर कामच करत नाही असं मला त्यावेळी वाटायचं. इथं आल्यावर लक्षात आलं की नाही, ही आहे म्हणून तर आज किती कुटुंब जगतायत. आज आणि 100ची आम्ही हमी म्हणतो, आता तर विविध आमच्यामध्ये 100ची दिली, ही सुद्धा कमी पडेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे ह्या योजना आहेत, ह्या व्यवस्थितपणे राबवून आणि त्यातून चांगलं काम करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जण करत आहोत. ज्यांनी हे चांगलं काम केलंय त्या सर्वांचा सत्कार झालेला आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि उर्वरित सुद्धा म्हणजे जसं आता देसाई साहेब म्हटले की हे सामूहिक यश आहे, हे एकाचं कुणाचं नसतं, प्रातिनिधिक सत्कार होतो. यश हे सामूहिकच आहे आणि सगळ्यांचे कष्ट त्याला कारणीभूत होते. त्यामुळे सर्वांना, महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा आणि जिल्हावासियांना नवीन आपला जो जिल्हा झाला 1 ऑगस्टला, त्या जिल्ह्याच्या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आलेले आहेत ते जास्ती आपला जो सातबारा आहे त्याच्यामधले जे हक्क आहे ते जास्तीत जास्त लोकांना मिळावं या अनुषंगाने त्यांनी पावर्स दिलेली आहे. पर्टिक्युलरली एक मे बी इथे सांगायचं असलं तर आज सकाळी विवेक पंडित साहेबांची बैठक होती. काही वेळापूर्वी हा बैठक खूप वादळी असायच्या, पण आज त्यांनीच आपल्या डिपार्टमेंटचा कौतुक करून सांगितलं की महसूल विभागाला इतर विभागाचं पण काम करावं लागतोय, पण ते चांगल्यारीत्या करतायत आणि उलट अपोज करत नाही. तर हे खूप चांगली बाब आहे की आपल्या आणि महसूल विभागाने ऑब्व्हियसली शासनाचं सर्व जे घटक आहेत त्यांची अनुमतीने, पण वन हक्क दाव्यामधले जे प्रकरण होते त्यांना सातबारा देण्याच्या अनुषंगाने त्यांनी GR काढला आणि त्याची प्रक्रियाही आता सुरू झालेली आहे. ऍक्च्युली 7E आणि 12E याची नोंद येणे म्हणजे बरेचशे वर्षाचा त्याच्यामध्ये संघर्ष आहे आणि या वर्षामध्ये महसूल विभागाने तो अंमलबजावणीला आणलाय. तो विषय अगदी कौतुकास्पद आहे. पर्टिक्युलरली जर महसूल विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचं असलं तर कृषीचे बऱ्यापैकी काम जे आहे ते जमिनीशी संलग्न असल्यामुळे आपल्या विभागामार्फत होतात आणि आपण त्यामध्ये सर्व विभागांचं कोऑर्डिनेशनने काम करतो. म्हणजे जर व्हिडिओ असतील, डेव्हलपमेंटची मंडळी असते, तसंच आमच्याकडे CO साहेब आहेत, ते सर्व मिळून काम करतात. याशिवाय पर्टिक्युलरली आमचे जे 2 विंग्स आहेत, मुद्रांक
आणि भूमी अभिलेख. आता मगाशी बोलत असताना आमचे भालेराव साहेबांचा चुकला, कारण त्यांनी त्यांना विभागच वेगळा दिला. विभाग वेगळा नाहीये, ते पण महसूलचेच भाग आहे. आणि आत्ताच्या आमचे जे महसूल मंत्री साहेब आहेत, त्यांचा एक कौतुक याच्यासाठी आहे की त्यांनी यांना सगळ्यांना सोबत आणलं. नाहीतर बरेचदा मला वाटतं याच्या अगोदर जे रजिस्ट्री डिपार्टमेंट आहे तो वेगळा असायचा, SLR वेगळा असायचं. आज रोजी जे काही निर्णय होतात तर खूप एकंदरीत आणि इंटिग्रेटेड पद्धतीने तिन्ही आपले जे विंग्स आहेत त्यांचा मधला समन्वय केला जातो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तर तो समन्वय अधिक चांगला होतो, कारण आपले सगळे एकच बिल्डिंग मध्ये बसतात, तर कोऑर्डिनेशनला पण इझी जातो. याशिवाय आपत्ती एक असा वेळ आहे ज्या वेळेस महसूल विभागाचा एकदम सेंट्रलचा रोल येतो आणि त्यांना सर्व डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेट करायचं असतं. मागच्या वर्षापासून आतापर्यंत आपण बरेचसे आपत्तीच्या वेळी पाहिलेला आहे की खूप छानरित्या हा कोऑर्डिनेशन होतो. आणि जेवढा चांगला कोऑर्डिनेशन असेल तेवढाच अधिक गतीने महसूल विभाग काम करू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना वेळेमध्ये सेवा देऊ शकतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांनी आत्ताची जी आपत्ती आली होती ती हाताळली आणि व्यवस्थित कोऑर्डिनेशनने लोकांपर्यंत मदत पोहोचवली. याशिवाय पुढचे जे विकासात्मक कामं आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते जमीन. तर त्यामध्ये महसूल विभागाचा एक महत्वाचा रोल येतो आणि खाली आमचे तहसीलदार असो किंवा प्रांत असो त्यांच्या वेगवेगळ्या कमिट्यांच्या मार्फत ह्या जमिनीची जी प्रकरणं आहेत ते मार्गी लावले जातात. आवर्जून मी इथे उल्लेख करू इच्छिते की सर्वांसाठी घरे ही जी संकल्पना आहे त्यामध्ये महसूल विभागाने जे अतिक्रमण 2011 पूर्वीची होते त्यांना नियमानुकूल करण्याच्या अनुषंगाने जी एक भूमिका घेतली आहे ती अगदी सिटीजन सेंट्रिक आहे. आणि मग 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मे बी जो ऑब्जेक्टिव्ह आहे माझा असा ऑब्जेक्टिव्ह राहतो की या जे सर्व गोष्टी जे महसूल विभागांमार्फत सांगितले जातात त्याची चांगली अंमलबजावणी आपण केली पाहिजे. आणि परत आजच्या दिवशी आम्ही संकल्प करतो की ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांची सेवा आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निश्चितरित्या काम व्यवस्थितपणे पार पाडू आणि जे काही बेनिफिशरीज आहेत त्यांना 100% सॅच्युरेशन पर्यंत आपण नेऊ. आपल्या जिल्ह्याचा वर्धापन दिवस पण 1 ऑगस्टलाच असतो आणि चांगला संजोग हे या ठिकाणी आपल्याला भेटायला भेटतो. या निमित्ताने पण मला वाटते आपले पत्रकार बंधू आहेत त्यांच्याशी बरेचशी चर्चा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपली झालेली आहे आणि यावर्षी आपलं 12 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि खूप एक क्रिटिकल जंक्शनला आपला जिल्हा आज रोजी आहे. आय थिंक 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर जेवढी कायापालट आणि जेवढी व्हॅल्यू एडिशन जर आपण इकॉनॉमीच्या कंटेक्स्ट मध्ये बघायला गेलो तर पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जास्ती होणार आहे. मग अशी सीएम साहेबांची विजिट मध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की पालघर विल वर्क ॲज अ ग्रोथ इंजिन फॉर एंटायर स्टेट. तर निश्चित रूपाने आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे की जेव्हा हे डेव्हलपमेंटच्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये येतील तर जो चांगलं नियोजन आपल्याला पाहिजे आपले वेगवेगळे घटकांमध्ये ते असायला हवं, जेणेकरून हा जो विकास आहे ते सगळ्यांकडे इक्विटेबली पोहोचेल. म्हणजे सगळे जे लोकल लोक आहेत त्यांचा विकास या निमित्ताने झाला पाहिजे. यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स येत आहेत. आपल्याकडे जे प्रकल्प येत आहेत त्यातून डिफरंट स्किल डेव्हलपमेंटच्या एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येत आहेत. आणि ॲज अ कलेक्टर म्हणून माझा उद्देश असं राहील आणि जो माझी संपूर्ण टीमचाही उद्देश आहे की हे इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करू, जेणेकरून सगळे जे घटक आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि ते विकासाचा भाग होतील. एवढं सांगून मी माझे 2 शब्द इथे संपवते आणि सगळ्यांना परत एकदा महसूल दिवस आणि वर्धापन दिवसाच्या अनुषंगाने शुभेच्छा देते. धन्यवाद.